हे आवळा सगळं बारीक कापून घेतले म्हणजे मिक्सरला बारीक करायचं आहे. ते बारीक यात कुठल्या प्रकारचं आपण पाणी मिक्स नाही करणार आहे. आईस मध्ये ठेवायचं आहे ट्रेमध्ये. नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आजची व्हिडिओ आवळ्याची जी स्किन केअर आणि हेअर केअरसाठी आहे ती बनवणार आहे. ती काय कशी बनवायची ती पण दाखवतो. तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एका टोपामध्ये आवळे घेतले. आवळे चांगले पाण्यात धुवून घेतोय, घाण वगैरे सगळी साफ करून. हे धुवून झालेले आवळे आता हातात घेतोय. याला बारीक कापून मिक्सर करायला लावायचे. रिदान एक्साइटेड आहे रेसिपी बनवण्यासाठी. हे आवळे बारीक कापून घ्यायचे म्हणजे मिक्सरला बारीक करायचे. त्यासाठी हे आवळा सगळं बारीक कापून घेतले म्हणजे मिक्सरला बारीक करायचं आहे. ते बारीक करून त्याचा रस काढायचा आहे. यात आता कढीपत्ता आणि आलं टाकायचं आहे स्किन केअर आणि हेअर केअरसाठी. पण ट्राय म्हणजे ही सेकंड टाईम आहे माझी. 1 टाईम बनवली ती आईस क्यूबमधून. ती आईस क्यूब संपली. आता दुसरी रेसिपी म्हणजे तीच बनवते पण आईस क्यूब संपल्यामुळे आता परत बनवतोय. कढीपत्ता घेतलाय, आलं घेतलंय. कढीपत्त्याची सगळी पानं काढून घेतोय. मग हे सगळं बारीक म्हणजे आल्याला बारीक करून मिक्सरला लावायचं. कढीपत्त्याची पानं काढून घेतली. आता आल्याला बारीक करतो. आता हे सगळं जे कापून ठेवलंय त्याचा आपण मिक्सरला लावून बारीक करून मग त्याचा ज्यूस बनवायचा आहे. मग ते ज्यूस असेल, जे रस असेल ते फ्रीजरमध्ये ठेवून आईस मध्ये ठेवायचं आहे ट्रेमध्ये. आपली साथ देतोय विधान. तर मिक्सर लावलेलं आहे. तर मिक्सर मध्ये थोडा थोडा असा आवळा टाकतोय आणि आला टाकतोय, थोडा कढीपत्ता. एकदम बारीक नाही होणार आहे ते, त्यामुळे थोडा थोडा करायला लागेल. मिक्सर लावूया आपण. बारीक झालं का नाही चेक करूया. पण एवढा बारीक झालेला नाही, त्यामुळे आपल्याला परत एकदा लावायला लागणार आहे. पूर्ण बारीक जेवढा होईल तेवढा करता येईल, म्हणजे त्याने रस जास्त येईल. असंच सगळं थोडं बारीक बारीक करायचंय. एकदाच लावत नाही, मग ते बारीक नाही होणार.
गड्ढा हो गया सब त्यात कुठलं पाणी ऍड नाही करायचं. नहीं और पानी में आता थोड्या थोड्या बारीक करून एका ताटात काढून घेतोय मी. त्याचा ज्यूस काढण्यासाठी, रस काढण्यासाठी आपण गाळणीतून करू शकतो किंवा पातळ फडक्यामधून पण करू शकतो. मी गाळणीतनं करणार आहे कारण की पातळ फडका नाही इथं. बारीक केल्यावर असं दिसतं पूर्ण. यात कुठल्या पाणी टाकायचं नाही. ध्रुवेश पण आला आमच्यावर. बोलो. दूध बघ कसा बोलते. हा बघ, हा एक आहे, 2 कार्टून आहेत. या गाळणीतून मी रस काढणार आहे जे आपण मिक्स केलं त्यातून. बोलो. चमच्याने प्रेस करून आता पूर्ण रस काढून घ्यायचा. यात कुठल्या प्रकारचं आपण पाणी मिक्स नाही करणार. सेकंड टाइम बनवतोय. काय बोलते. हा आपला एवढा ज्यूस झाला तयार, एवढा रस काढला. आता ह्याला आईस ट्रेमध्ये टाकायचं आहे आणि ते फ्रीजरला कडक होतील. मग ते एका प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये ठेवू शकतो आपण. आणि आपला रोज सकाळी कोमट पाण्यात उपाशी पोटी घ्यायचं ते एक एक पाण्यात टाकून कोमट पाण्यामध्ये. हे आपण आईस ट्रेमध्ये भरून ठेवलं. आता हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. जो आता रस काढला ते फ्रीजरमध्ये ठेवला. आता ते कडक झाल्यावर कोमट पाण्यामध्ये टाकून पियायचं आहे. ते पुढे बघूया आपण. फ्रीजर मधून काढलंय, कडक झालंय. आता प्लॅस्टिकच्या पिशवीत सगळे क्यूब काढून झाले. आता परत हे फ्रीजरला ठेवेन, थोडा मेल्ट झालाय. पूर्णपणे कडक झाले. आता एक आईस क्यूब काढून पिणार आहे मी. यात आता गरम पाणी वततोय. जास्त गरम आहे, मी अर्धा घेईन, थोडं मग नॉर्मल पाणी घेईन त्यात. आईस क्यूब त्यात
मिल्ट होईपर्यंत जरा ढवळतो. चवीला जरा तुरट आणि आंबट आहे, पण ठीक आहे. अशा प्रकारे हा उपाय होता आवळ्याचा. जर तुम्हाला करून बघायचे असेल स्किन केअर आणि हेअर केअरसाठी तर हा उपाय करा नक्की. कारण की हा माझा दुसरा टाईम आहे. आता थोडाफार असा फरक जाणवतो. तुम्ही हा नक्की करून बघा, तुम्हालाही जाणवेल फरक. आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.